नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ आणि कर्तव्यकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मचरित्राचे अभिवाचन हा आगळा वेगळा उपक्रम मागील महिनाभरापासून आपण ऐकत आहात. यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत नेतृत्व. त्यांच्या व्यक्तिमत्वाला सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, अर्थविषयक असे वेगवेगळे पैलू आणि या पैलूंचं प्रतिबिंब कृष्णा काठ या आत्मचरित्रामध्ये पडलेलं. स्वाभाविकच कृष्णा काठ या आत्मचरित्राच्या अभिवाचनाच्या माध्यमातून या वेगवेगळ्या पैलूंच्या पाऊलखुणा आपणाला पडताळून पाहता येत आहेत का? आणि या पाऊलखुणांच्याच वाटेवरून चालण्याचा प्रयत्नही आपण करू शकतो का? असा विचार मनात आला आणि या उपक्रमाने जन्म घेतला. आमची गुणी आणि होतकरू विद्यार्थिनी गोदावरी वैजनाथ कानशुक्ले हिने अतिशय निष्ठेने आणि नियमितपणे या आत्मचरित्राचे अभिवाचन केले. आजचा या आत्मचरित्राच्या अभिवाचनाचा समारोपाचा भाग आपण आमच्या उपक्रमांना असाच प्रतिसाद देत राहाल अशी अपेक्षा. धन्यवाद. नमस्कार. कृष्णा काठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील तिसरे प्रकरण निवड हे आपण समजून घेत होतो. त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया. 1946 मधील या निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी मी कराडमध्ये राहिलो. मतमोजणी सातारा येथे होती. माझे प्रतिनिधी म्हणून मी माझे बंधू श्री गणपतराव यांना पाठवून दिले. त्यांची इच्छा होती आणि हौस होती. मलाही बरे वाटले की ते हे काम पाहायला गेले. निवडणुकीचा निकाल तर स्पष्टच होता. फक्त तांत्रिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या तो जाहीर व्हायचा होता. आम्ही काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आलो आणि मी जीवनाच्या एका नव्या आणि अनोख्या पण आकर्षक क्षेत्रात पदार्पण केले. यामुळे माझ्या जीवनाला संपूर्ण वेगळे वळण लागणार आहे असे तेव्हा माझ्या लक्षात आले नाही. परंतु या निवडणुकीने माझ्या जीवनामध्ये संपूर्ण बदल केला. ही गोष्ट मला मान्य केली पाहिजे. माझ्या बंधूंचा सल्ला न मानता मी किंचित बाजूला राहण्याचा प्रयत्न केला असता तर ती आयुष्यातील फार मोठी चूक झाली असती असे मला प्रामाणिकपणे कबूल केले पाहिजे. माझ्या निवडणुकीच्या यशानंतर मी माझ्या आईच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यानंतर अनेक महिलांनी येऊन मला ओवाळले. माझी पत्नी सौ वेणूबाई हिनेही येऊन मला ओवाळले. तेव्हा माझे डोळे पाणावले. मी तिलाच ऐकू जाईल असे सांगितले. वेणूबाई, या यशात तुझाही वाटा आहे. ती किंचितशी हसली आणि म्हणाली, अशी वाटणी करावयाची नसते. स्वातंत्र्य लढ्यातले माझे अनेक मित्र आले. डोळ्यात आनंदाश्रू आणून माझ्या गळ्यात पडून माझे अभिनंदन करू लागले. या यशाचा जो आनंद मी अनुभवला तो काही वेगळाच होता. जीवनात असे क्षण क्वचितच येतात. आमची ही निवडणूक 1946च्या मार्च महिन्यात झाली आणि मार्चच्या 30 तारखेला काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीची सभा मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात भरणार आहे असे निमंत्रण मिळाले. आमच्या सातारा जिल्ह्यातून निवडून आलेले बहुतेक सर्व उमेदवार एकत्र जमलो आणि सर्वजण मिळून मुंबईला निघालो. आमच्या निवडणुकीसाठी जी मोटार आम्ही भाड्याने ठरवली होती ती तोपर्यंत आमच्याच ताब्यात होती. तेव्हा ती मोटार घेऊनच आम्ही मुंबईस गेलो. बरोबर आमच्या जिल्ह्यातील वृद्ध पुढारी श्री भाऊसाहेब सोमन हे अत्यंत अगत्याने आले आणि आम्ही त्यांच्यासह सातारा ते मुंबई प्रवास मोठ्या आनंदात केला. मुंबईत आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलो. श्री के डी पाटील, श्री सिंहासने आणि मी मात्र माधवाश्रमात मुक्कामाला आलो. पक्षाची सभा ही एक औपचारिक सभा होती. श्री बाळासाहेब खेरांची पक्षनेता म्हणून औपचारिक निवड झाली. त्यावेळी सरदार पटेल हजर होते. त्यांनी आशीर्वादात्मक भाषण केले आणि सभा संपली. दुसऱ्या दिवसापासून आम्ही पुन्हा मुंबईमध्ये भटकंती करायला सुरुवात केली. मंत्रिमंडळ बनवण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
पण त्यामध्ये श्री बाळासाहेब खेरांशी जाऊन भेटावे व बोलावे असे माझ्या मनातही आले नाही, कारण त्यांची माझी ओळखही नव्हती. श्री भाऊसाहेब सोमन जे आले होते ते आमचे हरिजन उमेदवार श्री गणपतराव तपासे यांच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आले होते, असे त्यांनीच मला सांगितले होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी कुणाला सांगावे बोलावे असा प्रश्नच निर्माण झाला नाही. पण श्री के डी पाटील यांची मात्र इच्छा होती की आपण काही प्रयत्न करावा. त्यांची आणि श्री मोरारजीभाई देसाईंची येरवाडा जेलमधील दाट ओळख होती. श्री मोरारजीभाईंना भेटावे असे त्यांच्या मनात आले, पण मी त्यांना आवरले. मी त्यांना सांगितले, आपले काम आणि नावे पुढाऱ्यांना माहीत असली पाहिजेत, नाहीतर ते पुढारी कसले. आपण कृपा करून माझ्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जाऊ नका. तुम्हाला स्वतःसाठी जाऊन प्रयत्न करावयाचा असेल तर जरूर जा. ते म्हणाले, मला मंत्रिमंडळात जाण्याची मुळीच इच्छा नाही. प्रयत्न करावयाचा असेल तर तो तुमच्यासाठी. असाच एक दिवस गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार श्री बाळासाहेब शिंदे आणि आमच्या शिराळा पेठ्यातील मुंबईत वकिली करत असलेले श्री माधवराव देशपांडे हे माधवाश्रमात आमचा शोध करीत आले. श्री के डी पाटील कुठेतरी बाहेर गेले होते, म्हणून मी एकटाच तेथे होतो. श्री श्री बाबासाहेबांनी मला आपल्याबरोबर चालण्याचा आग्रह केला. ते म्हणाले, श्री माधवराव देशपांडे हे तुम्हाला नेण्यासाठी आले आहेत. त्यांच्याबरोबर आपण जाऊया. कशासाठी, कुठे, असे मी त्यांना विचारले, पण त्यांनी उत्तर देण्याची टाळाटाळ केली. ते गाडी घेऊन आले असल्यामुळे त्यांच्या गाडीतूनच मी गेलो. मला वाटले कुठेतरी जवळपास प्रवास असेल. गाडी बराच वेळ उत्तरेच्या दिशेने पुढे पुढे जात राहिली. तेव्हा मी जरा आग्रहाने त्या मंडळींना विचारले, आपण कुठे चाललो आहोत. श्री माधवराव म्हणाले, आपण उपनगरात चाललो आहोत. श्री बाळासाहेब खेरांनी तुम्हाला बोलावून आणायला सांगितले आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. या वेळेपर्यंत आम्ही श्री बाळासाहेबांच्या बंगल्याच्या दाराशी पोहोचलो होतो. मी काहीसा आश्चर्यचकित झालो होतो व काहीसा गोंधळून गेलो होतो. माझ्या बरोबरच्या या 2 ज्येष्ठ मित्रांबरोबर मी त्या घरात प्रवेश केला आणि आम्ही बाळासाहेबांच्या बैठकीत जाऊन उभे राहिलो. तो साध्या पोशाखातील श्री बाळासाहेब खेर नेहमीप्रमाणे हसून नमस्कार करीत पुढे आले आणि म्हणाले, या जवान, या बसा. आम्ही बसलो. नंतर त्यांनी माझ्याकडे वळून सांगितले, मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही, पण पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मी तुमची निवड केली आहे. हे सर्व मला अगदीच अनपेक्षित होते. त्यामुळे आपण काय बोलावे हे चटकन माझ्या लक्षात आले नाही. म्हटले, ठीक आहे, मी घरी जाऊन येतो. मी काही तातडीने हजर होणार नाही. आज जेव्हा मी या घटनेचा विचार करतो तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी पद मला दिले या संबंधाने मला काही फारसे बरे वाटले नव्हते. ही गोष्ट मला कबूल केली पाहिजे. माझे काम आणि माझी जाण यांच्या तुलनेने हे किरकोळ काम आहे अशी माझी भावना झाली. पण या बाबतीत तेथे चर्चा न करता आम्ही तेथून निघालो. श्री बाळासाहेबांचे मी आभार मानले. माझ्या दोन्ही मित्रांचेही आभार मानले. श्री बाबासाहेब शिंदे यांना माझी मनस्थिती समजली असावी. बाहेर आल्यानंतर ते मला म्हणाले, यशवंतराव, चूक कराल हं. नाही म्हणू नका. तुमच्या सवडीने का होईना पण येऊन हजर व्हा. बाबासाहेबांचा माझ्यावर फार वर्षांचा लोभ होता. मी त्यांचेही आभार मानले आणि टॅक्सी करून परत माधवाश्रमात आलो. श्री के डी पाटील तेथे परत आले होते. त्यांना मी झालेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री के डी हा मोठा व्यवहारी माणूस होता. मी त्यांच्याजवळ माझी भावना स्पष्ट केली तेव्हा ते म्हणाले, तुमची भावना मी समजू शकतो, परंतु श्री बाबासाहेब शिंदे यांनी दिलेला सल्ला मानून चालूया. मला त्यांचे सर्व काही बोलणे समजत होते, पण पटत नव्हते. मी सांगितले, मला या बाबतीत विचार केला पाहिजे. मी काही घाईघाईने हजर होणार नाही. आपण तूर्त परत जाऊया.
श्री बाळासाहेबांनी नावांची घोषणा केली. त्यामध्ये माझे नाव पार्लिमेंटरी सेक्रेटरी म्हणून प्रसिद्ध झाले आणि या प्रसिद्धीच्या वातावरणात मी दुसऱ्या दिवशी कराडला पोहोचलो. श्री गणपतरावांचीही काहीशी निराशा झालेली दिसली. मी त्यांना मला काय वाटत होते ते सांगितले. त्यांनीही बाबासाहेबांचा सल्लाच मान असे मत व्यक्त केले. त्यानंतर जवळजवळ 10 दिवस मी कराडमध्ये होतो आणि इतर मित्रांशी चर्चा करीत होतो. सर्वांचा मनोदय मी जावे असाच मला दिसला. सौ वेणूबाईंच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. ती म्हणाली, आजपर्यंत एवढे कठीण निर्णय घेतलेत तेव्हा तुमच्या मनात चलबिचल नव्हती, मग आत्ताच असे का? मी याचा अर्थ समजलो. मी माझ्या आईला शेवटी विचारले. ती म्हणाली, मला तुझ्या राजकारणातले काही समजत नाही, पण तुला काही नवे काम करायची संधी आली आहे तर आता नको म्हणू नकोस. माझ्यासाठी हा आमच्या वरिष्ठ न्यायालयाचा आदेश होता, त्यामुळे मी मुंबईस निघण्याचा निर्णय केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्वांचा निरोप घेऊन आईच्या पायांवर मस्तक ठेवून मी घराबाहेर पडलो आणि पुणे मार्गे रेल्वेने मुंबईच्या वाटेला लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुणे स्टेशनवर त्या गाडीला जोडून असणारी मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन गाठली आणि त्या गाडीत जाऊन बसलो. गाडीत निवांत बसल्यानंतर माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. भूतकाळातील सुखदुःखांची धूसर क्षणचित्रे डोळ्यांपुढे येऊ लागली. त्याचप्रमाणे अनोळखी पण रंगतदार भविष्याची बोटेही आपल्याला पालवताहेत असे वाटले. माझ्या मनात येऊन गेले की माझ्या जीवनात मोठा बदल झाला आहे. कृष्णाकाठी वाढलो, हिंडलो, फिरलो, झगडलो, अनेक नवी कामे केली, मैत्री केली, माणसे जोडली. मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा काळ होता. आता मी कृष्णाकाठ सोडून नव्या क्षितिजाकडे चाललो आहे. आता ती क्षितिजे रंगीबेरंगी दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षात ते पोचेपर्यंत ती तशीच राहतील का? कोण जाणे. मी अशा विचारांच्या तंद्रीत असतानाच आमच्या जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे एक पुढारी रावसाहेब मदाळे हे माझ्याजवळ आले आणि म्हणाले, कुठे चाललात? मी त्यांना सांगितले, अर्थातच मुंबईला, नवे काम अंगावर घ्यायला. त्यांनी आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले, तुम्ही फार चांगल्या दिवशी हे नवे काम अंगावर घेत आहात. मी म्हटले, मी काही पंचांग पाहून निघालो नाही, पण आज असा कोणता महत्वाचा दिवस आहे? ते म्हणाले, आज 14 एप्रिल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जन्मदिवस आहे. मी म्हटले, फारच चांगला योगायोग आहे. माझ्या ध्यानीमनी सुद्धा नसताना हा दिवस निवडला गेला. ही माझ्या जीवनातील महत्वाची घटना आहे असे मी मानतो. आणि आमची डेक्कन क्वीन खंडाळच्या घाटातून एकापाठोपाठ एक बोगदे मागे टाकत वेगाने पुढे चालली होती. कधी अंधार तर कधी प्रकाश असा खेळ खेळत आमचा प्रवास चालला होता. पुढच्या जीवनाचे हे प्रतीक तर नव्हते,